नमस्कार. आज आपण एथिकल हॅकिंगच्या जगात डोकावणार आहोत. आता हे नाव ऐकलं की वाटतं काहीतरी खूप गुंतागुंतीचं आहे, पण खरं तर हे एका डिजिटल बुद्धिबळाच्या डावासारखं आहे. इथे प्रत्येक चाल खूप विचारपूर्वक खेळावी लागते, कारण यात रणनीती, कौशल्य आणि नैतिकता सगळंच पणाला लागलेलं असतं. एका आकड्याने सुरुवात करूया. 2300 पेक्षा जास्त. हा आकडा आहे जगभरात दररोज होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा आणि डेटा चोरीच्या घटनांचा. हो, दररोज. याचा अर्थ आपलं डिजिटल जग 24 तास सतत धोक्यात असतं. मग असा प्रश्न पडतो की या सततच्या डिजिटल युद्धात आपली बाजू घेऊन लढतंय तरी कोण? तर याचं उत्तर आहे एथिकल हॅकर्स. सायबर सुरक्षेचे ते सैनिक जे पडद्याआड राहून काम करतात. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. हॅकर्सचे प्रकार कोणते, ते काम कसे करतात, आजच्या काळातले मोठे सायबर धोके कोणते आहेत आणि आपल्या भारतात याबद्दल काय काय कायदे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला भाग आहे चांगला हॅकर विरुद्ध वाईट हॅकर. या डिजिटल बुद्धिबळाच्या पटावर कोणकोणते खेळाडू आहेत त्यांची ओळख करून घेऊया. इथे बघा, 2 मुख्य खेळाडूंमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे एथिकल हॅकर. हा तो खेळाडू आहे जो रीतसर परवानगी घेऊन सिस्टीमची सुरक्षा तपासतो, जेणेकरून ती अधिक मजबूत करता येईल. आणि दुसऱ्या बाजूला आहे मॅलिशियस हॅकर. याचा उद्देशच असतो परवानगीशिवाय सिस्टममध्ये घुसून चोरी करणं किंवा नुकसान पोहोचवणं. थोडक्यात एक आहे रक्षक आणि दुसरा आहे भक्षक. चला आधी या कथेच्या नायकाला भेटूया. हा आहे व्हाईट हॅट हॅकर. हे लोक म्हणजे अधिकृत सुरक्षा व्यावसायिक. कंपन्या त्यांना स्वतः बोलावून घेतात, त्यांच्या सिस्टीममधल्या कमतरता शोधायला सांगतात आणि त्या दूर करायला मदत करतात. म्हणूनच यांची धोका पातळी आहे 0, कारण ते संरक्षणासाठीच लढतात. आणि जिथे नायक आहे तिथे खलनायक तर असणारच. हा आहे ब्लॅक हॅट हॅकर. हे कायद्याची पर्वा न करता स्वतःच्या फायद्यासाठी, मग तो पैसा असो किंवा फक्त दुसऱ्याला त्रास देणं, सिस्टम हॅक करतात. यांची धोका पातळी अर्थातच सर्वात जास्त म्हणजे गंभीर आहे. आता या खेळात एक असा खेळाडू आहे जो कधी या बाजूने असतो तर कधी त्या बाजूने. हा आहे ग्रे हॅट हॅकर. हे लोक परवानगीशिवाय सिस्टीम हॅक करतात, पण अनेकदा त्यांचा हेतू चांगला असतो. म्हणजे ते सिस्टीममधली चूक शोधून कंपनीला सांगतात, पण कधीकधी त्यासाठी ते पैसेही मागतात. म्हणूनच ते कायदेशीरित्या एका ग्रे एरियामध्ये काम करतात आणि त्यांची धोका पातळी मध्यम ते उच्च मानली जाते. आता आहेत स्क्रिप्ट किडी. हे म्हणजे हॅकिंगच्या दुनियेतले नवशिखे. हे इंटरनेटवर उपलब्ध असलेले तयार स्क्रिप्ट्स आणि टूल्स वापरतात. त्यामागे नक्की काय चालतं हे त्यांना माहीत नसतं. पण यांना कमी लेखून चालणार नाही, कारण हेच लोक छोट्या छोट्या चुकांचा फायदा घेऊन खूप मोठं नुकसान करू शकतात. आणि आता भेटूया या पटावरच्या सर्वात ताकदवान खेळाडूंना, स्टेट स्पॉन्सर्ड हॅकर्स. यांच्यामागे अख्ख्या देशाची म्हणजे सरकारच्या ताकदीचा आणि पैशाचा पाठिंबा असतो. यांचं कामच असतं दुसऱ्या देशांवर सायबर हल्ले करणं, हेरगिरी करणं. यांना सायबर सैनिक म्हटलं जातं आणि म्हणूनच यांची धोका पातळी अत्यंत गंभीर आहे. बरं, आता दुसऱ्या भागाकडे वळूया. आणि या बुद्धिबळाच्या खेळातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही बाजू म्हणजे चांगले आणि वाईट हॅकर्स अनेकदा एकच रणनीती वापरतात. याला 5 टप्प्यांची आक्रमण योजना म्हणतात. फरक फक्त हेतूचा आहे. ब्लॅक हॅट हॅकर हल्ला करण्यासाठी ही योजना वापरतो, तर व्हाईट हॅट हॅकर संभाव्य हल्ला कसा होऊ शकतो हे तपासण्यासाठी तिचा वापर करतो. तर हॅकिंगची ही प्रक्रिया मुख्यत्वे 5 टप्प्यांमध्ये विभागलेली असते. पहिला, रिकॉनेसन्स म्हणजे माहिती गोळा करणे. दुसरा, स्कॅनिंग आणि एन्युमरेशन म्हणजे सिस्टम तपासणे. तिसरा, प्रवेश मिळवणं. चौथा, मिळवलेला प्रवेश टिकवून धरणं. आणि शेवटचा 5वा, आपल्या मागे कोणतेही पुरावे न सोडणं. यामधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिकॉनेसन्स. या टप्प्यात हॅकर आपल्या लक्ष्याबद्दल शक्य तितकी जास्त माहिती गोळा करतो. आणि गंमत म्हणजे ही माहिती तो लक्ष्याला कळू न देता, म्हणजे थेट संपर्क न साधता गोळा करतो. कोणत्याही मोठ्या आणि यशस्वी हॅकचा पाया याच टप्प्यात घातला जातो. आता ही माहिती गोळा करण्यासाठी काही खास टूल्स वापरली जातात, जसं की शोडान. हे एक असं सर्च इंजिन आहे जे इंटरनेटशी जोडलेली असुरक्षित उपकरणं म्हणजे कॅमेरे, प्रिंटर्स शोधून काढतं. किंवा गुगल डोरकिंग म्हणजे गुगलचाच हुशारीने वापर करून अशा फाईल शोधायच्या ज्या चुकून पब्लिक झालेल्या आहेत. अशी लहान लहान माहिती एकत्र करून हल्ल्याचा एक मोठा प्लॅन तयार होतो. चला आता बघूया की आजच्या काळात सायबर सुरक्षेसमोर सगळ्यात मोठे धोके कोणते आहेत. ही आहे डिजिटल युद्धाची आधुनिक शस्त्र. आजचं युद्ध हे खरं तर जमिनीवर नाही तर कोडमध्ये लिहिलं जातंय.
सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन्समध्ये असलेल्या लहान सहान चुका, ज्यांना वल्नरेबिलिटीज असं म्हणतात, याच हल्लेखोरांसाठी आत येण्याचं दार ठरतात. ओवास्प ही एक जागतिक संस्था आहे जी वेब सुरक्षेवर काम करते. त्यांच्या टॉप 10 धोक्यांच्या यादीनुसार 2 धोके खूप मोठे आहेत. एक म्हणजे ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल, म्हणजे ज्या व्यक्तीला जी माहिती बघायची परवानगी नाही तिला ती मिळणं, आणि दुसरा म्हणजे इंजेक्शन अटॅक्स, जिथे हल्लेखोर थेट कंपनीच्या डेटाबेसमध्ये धोकादायक कमांड्स पाठवून माहिती चोरतो. आता हा आकडा बघा, 50 कोटी रुपये. लॉकबेट नावाच्या रॅन्समवेअर ग्रुपने भारतातल्या हॉस्पिटल सिस्टम्सना लक्ष करून त्यांच्याकडून सरासरी एवढी मोठी खंडणी मागितली आहे. जरा विचार करा, यामुळे पेशंट्सच्या जीवावर किती मोठं संकट येत असेल. आणि हे तर अजूनच धक्कादायक आहे. डीप फेक टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करून एका बँक फ्रॉडमध्ये तब्बल $26 मिलियन चोरण्यात आले. हे झालं कसं? तर एका मोठ्या अधिकाऱ्याचा हुबेहूब बनावट व्हिडिओ कॉल तयार केला गेला आणि कर्मचाऱ्यांना पैसे ट्रान्सफर करायला सांगितलं गेलं. कोणाला संशयही आला. इतकं सगळं घडत असताना याला आळा घालण्यासाठी काही नियम, काही कायदे आहेत का? तर हो, चला आपल्या शेवटच्या भागात या डिजिटल रणांगणाला नियंत्रित करणाऱ्या भारतीय कायद्यांबद्दल जाणून घेऊया. भारताच्या सायबर कायद्याचा प्रवास 2000 साली IT ॲक्टने सुरू झाला. तो पाया होता. त्यानंतर 2008 मध्ये त्यात मोठे बदल करण्यात आले, ज्यात सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षणावर भर दिला गेला. आणि अगदी अलीकडे 2023 मध्ये आपल्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेसाठी एक खास कायदा आणला गेला, तो म्हणजे DPDP ॲक्ट. हा नवीन DDP कायदा किती कडक आहे हे या तक्त्यावरून लगेच लक्षात येईल. जर कंपन्यांनी आपल्या डेटाची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो. अनधिकृत डेटा ॲक्सेससाठी 10 कोटींपर्यंत, तर लहान मुलांच्या डेटाचा गैरवापर केल्यास हा दंड थेट 20 कोटी रुपयांपर्यंत जातो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. एका बाजूला AI वापरून होणारे सायबर हल्ले दिवसेंदिवस अधिक प्रगत आणि धोकादायक होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहे आपला कायदा. प्रश्न हा आहे की कोर्टच्या या वेगाशी आपला कायदा जुळवून घेऊ शकेल का? या डिजिटल बुद्धिबळाच्या डावात पुढची चाल नक्की कोण मारणार? तंत्रज्ञान की कायदा? हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे.